देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर नागपुरात गुन्हे कसे वाढतात? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल, तर जालन्याच्या लाठीचार्ज घटनेला गृहमंत्री जबाबदार असल्याची सुळेंची टीका। देवेंद्रजी गृहमंत्री झाले की क्राईम कसा वाढतो नागपूरचा? काय कनेक्शन आहे? जालन्याचा लाठीचार्ज कोणी केला? त्या महिलांवर आणि मुलांवर याच गृहमंत्र्यांनी केला। संसदेत घुसखोरी करणाऱ्यांच्या हातात बॉम्ब असता तर? सुप्रिया सुळेंचा सवाल, देशाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? सुळेंची केंद्र सरकारवर टीका। जर त्या माणसाकडे बॉम्ब असता, जर त्याच्या माणसाकडे जो गॅस होता तो दुसरा कुठला तरी असता किंवा तो एक सेल्फ डिटोनेटिंग माणूस असता आणि बॉम्ब ब्लास्ट झाला असता, काय झालं असतं लोकसभेमध्ये त्या दिवशी? राम मंदिर सोहळ्याचा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही, आमची लढाई सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्याय मागणीसाठी। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। वेगळा विषय, हा आरक्षणाचा वेगळा विषय, ही आमच्या भविष्याची लढाई आणि आम्ही लढणार आहे। मराठा समाजाला 10 जानेवारीपर्यंत आरक्षण देता येईल, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा दावा। इम्पिरिकल डेटानुसार 57% मराठा समाजाला आरक्षण देता येईल, राठोड यांची माहिती। माझा फॉर्म्युला जर सरकारने एक्सेप्ट केला आणि जरांगे पाटलांनी एक्सेप्ट केला तर 10 जानेवारीपर्यंत सुद्धा आपण आरक्षण देऊ शकतो। तो 57% पर्यंत आपण आरक्षण, म्हणजे 50च्या वर आरक्षण देऊ शकतो। बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालक, सभापती, सरपंचांचा सत्कार। शहरातील जिजाऊ भवनामध्ये कार्यकर्ता मेळावा संपन्न। 14 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता। सोलापूरच्या कुंभारीतील रे नगर हाऊसिंग सोसायटीचं लोकार्पण आणि सिद्धेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला उपस्थिती लावण्याची शक्यता। अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं 22 जानेवारीला लोकार्पण। मंदिराचं काम प्रगतीपथावर, राम मंदिराचे नवे फोटो समोर। राम मंदिराचं उद्घाटन भव्य करण्यासाठी मेगा प्लॅन तयार। गृहमंत्री अमित शहांनीच भाजपच्या बैठकीत सांगितली रणनीती। कुस्तीपटू साक्षी मलिकला पाठिंबा देण्यासाठी कुस्तीपटू वीरेंदर सिंग देखील पद्मश्री पुरस्कार परत करणार, तर सचिन तेंडुलकर आणि नीरज चोप्रा यांना टॅग करून या प्रकरणी आपला निर्णय देण्याचं आवाहन केलं। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा। 2019च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांनी जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षासाठी बनवली होती रणनीती। जम्मू काश्मीरमधील पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद। दहशतवादी हल्ल्याच्या जवळच 3 नागरिकांचे मृतदेह आढळल्यामुळे खबरदारी। तामिळनाडूतील रामेश्वरमच्या पंबनमध्ये एका मासेमारीच्या बोटीला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। अरबी समुद्रात भारतीय सागरी हद्दीत एका इस्रायली व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला, हल्ल्यानंतर जहाजावर आगीची घटना। तैवानमध्ये 2 वेळा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केल 6.3 आणि 4.6 इतकी भूकंपाची तीव्रता। 5 जानेवारीला दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील अनेक मालमत्तांचा लिलाव, केंद्र सरकारकडून वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध। राज्यात लवकरच न्यायाधीशांच्या 2863 पदांची निर्मिती, सरकारची उच्च न्यायालयात माहिती। जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्लाच्या मशिदीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार, निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफी यांची गोळी झाडून हत्या, परिसरात जमावबंदी। JN.1 व्हेरियंट सध्याची कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती। गुगलच्या 30,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात, 30,000 कर्मचाऱ्यांच्या टीमसह विभागाची पुनर्रचना करण्याची तयारी सुरू। गुगलनं आधीच 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं। विवो मोबाईलच्या 5 उच्च अधिकाऱ्यांना अटक, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई। बेकायदेशीरपणे 62,000 कोटी रुपयांची रक्कम चीनला हस्तांतरित केल्याचा आरोप। लोकप्रिय शास्त्रीय गायक राशिद खान कोलकात्यातील रुग्णालयात दाखल, राशिद खान यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।